आई-बाबांनो, तुमच्या एका सवयीमुळं मुलांचं अख्खं आयुष्य बिघडतंय. तुम्ही मुलांसाठी चांगलं करताय असं वाटतंय, पण तुम्हीच त्यांचं आयुष्य बिघडवताय. तुम्ही मुलांसाठी सगळं करताय, पण ते ऐकत नाहीयेत. चुकतंय कुठं? 3 चुका आणि त्यांचे 3 उपाय. पहिला आहे, मुलांना गोष्टी करू नकोस म्हणून सांगणं, पण त्याचं कारण न सांगणं. मुलांना सतत हे नको, ते नको सांगणं, पण ते का करायचं नाही त्यामागचं लॉजिक न सांगणं. यामुळं ते विचार न करता फक्त ऑर्डर पाळायला तयार होतात. त्याऐवजी हे करा, की त्यांना गोष्टी समजावून सांगा. हे का करावं आणि हे का करू नये. सेकंड आहे त्यांच्या निर्णयावर अविश्वास दाखवणं. तुला काही कळत नाही, तू शांत बस, तू गप्प बस, असं म्हणत तुम्ही त्यांच्यातला आत्मविश्वास संपवून टाकता. तर यावर काय करायला पाहिजे? त्यांना निर्णय घेऊ द्या. चुकले तरी तुम्ही सांगा. त्यांना शिकू द्या, पण शांत बसवू नका. तिसरं आहे त्यांना पैसे, संघर्ष आणि जबाबदारीपासून लांब ठेवणं. मुलांना पैशाबद्दल बोलू देत नाही, त्यांच्यावर जबाबदारी देत नाही, त्यांना घरात काही अडचणी आल्या ते सांगत नाही. त्याऐवजी हे करा, त्यांना घरातल्या व्यवहाराबद्दल सांगा. त्यांना अकाउंट करताना सोबत बसा. त्यांना पैशाचा हिशोब करताना सोबत बसवा. त्यांना विचारा गोष्टी. त्यांना लहानपणापासूनच जबाबदारी घ्यायला शिकवा. त्यामुळे ते इन्व्हॉल्व होतील, शिकतील आणि पुढे स्वतः जबाबदारी घेतील. मुलांचं भविष्य तुमच्या हातात आहे. त्यांना कमजोर बनायचं का मजबूत बनवायचं हे सर्वस्व तुमच्या हातात आहे. तुम्हाला यातलं काय योग्य वाटलं, कोणता पॉईंट रिलेट झाला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या गोष्टी वापरायला चालू करा. हळूहळू एक पॉईंट वापरायला चालू करा. तुमच्या मुलांच्या आयुष्यात, तुमच्या घरात सुद्धा वेगळं वातावरण निर्माण व्हायला मदत होईल.